पद्धतीने या ठिकाणी आज आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पितृतुल्य मान्य साहेब हे सुद्धा वेळोवेळी शाळेत येऊन आम्हाला मार्गदर्शन करतात। त्याच पद्धतीने युग हे आले चला स्वागता सामोरे, विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे। आपल्याला विज्ञानाने प्रगती आपली केलेली आहे, तसंच समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा होत्या त्या सुद्धा या विज्ञानाने नष्ट केलेल्या आहेत। अनेक तरुण पिढीला या विज्ञानाने अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत। म्हणजेच आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा विज्ञानाने आपल्याला आर्थिक फायदा करून दिलेला आहे। म्हणजे विज्ञान आणि मानव याचा अतिशय घनिष्ठ दाखव सगळ्यांना सारखे गेला आतमध्ये टाका आतमध्ये काय होतंय बस हाच रामन इफेक्ट आहे। जेव्हा आताच मॅडमने जे सांगितलं, जेव्हा प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जेव्हा प्रवास करतात तेव्हा ते आपली दिशा बदलतात। आणि सगळ्यात महत्वाचं, प्रकाशामध्ये जे अंगीभूत 7 रंग आहेत, ताना पिही निपाजा, तांबडा, निळा, पांढरा, पारवा आणि हिरवा, हे जे रंग आहेत हे रंग काय करतात, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ते प्रस्थापित होतात। ते दाखवण्याची जी क्रिया आहे त्याला आपण म्हणतो प्रकाशाचे विकिरण। आणि हीच क्रिया या रमन या शास्त्रज्ञाने पूर्ण जगासमोर मांडली। मग आपण जे आकाश आपलं बघतो, जे पाणी बघतो किंवा इतर जे काही घटक आपण बघतो, आता आकाश आपल्याला निळं दिसतं पण ते खरंच निळं आहे का? नाही, ते कसं आहे, कसं आहे, काळं आहे। कसं आहे, जेव्हा अवकाशामध्ये जर कोणी तुम्ही बघितलं असेल टीव्हीवरती, जेव्हा तुम्ही अवकाशामध्ये जाता आणि अवकाश मिळालं ते सर अल्फ्रेड नोबेल ह्या माणसाच्या नावाने, ह्या शास्त्रज्ञाच्या नावाने दिलं जातं। का दिलं जातं तर सर अल्फ्रेड नोबेल यांनी ते शृंग अणुबॉम्ब करता वापरले जाणारे जे रसायन त्याचा शोध लावला आणि खूप पैसे कमवले। पण ज्या वेळेस त्याचा वापर हा दुसऱ्या दिशेने चालू लागला त्यांना तर सगळीकडे विज्ञान असतं, पण तुम्हाला जे आवडतं ते करा। फक्त विज्ञानामुळे विज्ञानाच्या मागे धावायची काही गरज नाही आहे। आणि विज्ञान पण पुष्कळ वाढलेलं आहे। आता जे पूर्ण जग बघतंय की पुढे विज्ञान पुढे वाढलेलं आहे, पण त्यांनी नुकसान पण तितकेच केले होते। आज जे प्रदूषण झालेलं आहे जगभरात ते विज्ञानामुळे झालेलं आहे। विचार आपण विज्ञानाच्या नव्या युगाची हीच सेती नांदी रे, विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे, विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे, विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे। ज्ञानवातो विचार आपण विज्ञानाच्या नव्या युगाची हीच सेती नांदी रे, विज्ञानाचे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे, विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे। कालचा आज संपला प्रभा उद्याची दिसली रे, दिवस कालचा आज संपला प्रभा उद्याची दिसली रे, विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे, विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे।
सकशाला देते, मग आपल्याला त्यावेळी पीठ दळण्यासाठी दुसऱ्या गावी जावं लागतं. तेव्हा आपल्याला जाताना किती कष्ट घ्यावे लागतात आणि पैसे सुद्धा देखील जास्त जातात. मग त्या लक्षणे आम्ही लक्षात घेऊन हे उपकरण तयार केले. याची रचना अत्यंत साधी आणि सोपी आहे. पहिल्यांदा आपण हा पॅन्डल जेव्हा फिरवतो तेव्हा ही चेन फिरते. या चेन मुळे हा गेअर फिरतो. त्या गेअरमुळे या गेअरला जॉईंट असलेला ही बेरिंग फिरते आणि या बेरिंगला जोडलेली शेतकऱ्यांना शेतीत फवारणी करत असताना शेतकऱ्यांना फुफ्फुसाचे व त्वचेचे आजार होऊ शकतात. तर या गोष्टीचा अभ्यास करून आम्ही विना खर्चिक म्हणजे ज्या गोष्टी कामाच्या नाही त्या अशाच फेकून देतो. तर असं फेकून देण्यापेक्षा आम्ही त्याचं खत निर्मिती केली आहे. आपण दररोजच्या स्वयंपाकात काय वापरतो? कांदा आणि लसूण. त्याचे जे बाहेरचे आवरण म्हणजे त्याचे बाहेरचे टरफले फेकून न देता त्यापासून आम्ही खत निर्मिती केली आहे. तर या खताचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होईल. धन्यवाद. वास्तु शांती विण टिकण्याय मला व्याधीचा चुकविण्यास हल्ला. वास्तु शांती विण टिकण्याय मला भूगोलाचे गमक जाणुनी भूगोलाचे गमक जाणुनी अवकाशाच्या नवशोधाला कुणी न उरला दुसराता. विज्ञाना विणवाली रे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे. विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे. बुद्धीची आता ऐरण आणि विवेक सुखविण्यास हल्ला. वास्तु शांती विण टिकण्याय मला व्याधीचा चुकविण्यास हल्ला. वास्तु शांती विण टिकण्याय मला भूगोलाचे गमक जाणुनी भूगोलाचे गमक जाणुनी अवकाशाच्या नवशोधाला कुणी न उरला दुसराता. विज्ञाना विणवाली रे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे. विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे. Thank you.